दौंड तालुक्यातील आंबेगाव पुनर्वसन या गावातील घरात दीर आणि जावेचं भांडण सुरू झाले। या दोघांचं भांडण मिटवण्यासाठी मोठी जाऊबाई तिच्या 11 महिन्याच्या लहान मुलांसह गेली, तर भांडण राहिले बाजूला आणि दिरावर फेकलेला त्रिशूल 11 महिन्याच्या चिमुकल्याला असा लागला की त्याचा जागीच जीव गेला। हे घडलं असं की ही घटना 10 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास आंबेगाव पुनर्वसन गावात नितीन मेंगावडे यांच्या घरात घडली। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजता नितीन मेंगावडे व पल्लवी मेंगावडे या दोघांमध्ये राहत्या घरात भांडण सुरू झालं। तेव्हा हे भांडण सोडवण्यासाठी भाग्यश्री सचिन मेंगावडे या त्यांच्या 11 महिन्याचा मुलगा अवधूत याला कडेवर घेऊन गेल्या। तेव्हा पल्लवी मेंगावडे नितीन मेंगावडे याला हातातील त्रिशूल मारला। तो त्रिशूल भाग्यश्री यांच्या कडेवर असलेल्या त्यांच्या लहान मुलगा अवधूत याच्या डोक्यावर डाव्या बाजूला लागला आणि त्यामध्ये जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला। घटनेनंतर तेथील रक्त व त्रिशूल आणि पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न नितीन मेंगावडे व पल्लवी मेंगावडे या दोघांनी केला। त्यावरून पोलिसांनी वरील गुन्हा दाखल केलाय। दरम्यान पुढील अपडेट्ससाठी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा।